तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. बीडच्या अंबाजोगाईमध्ये आखाती देशातील युद्धाची झळ आणि अवकाळीचा तडाखा. टरबूज उत्पादक शेतकऱ्यांवर दुहेरी संकट. युद्धजन्य परिस्थितीमुळे टरबूजाला भाव मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत, तर अवकाळी पावसामुळे हाताशी आलेलं टरबूज खराब होत आहे. जळगाव जिल्ह्यातील आंबा उत्पादकांना सुद्धा अवकाळी आणि वादळाचा फटका. तर पंचनामे करून आता नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू. लातूर जिल्ह्यातल्या आंबा फळबागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा फटका. आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत. अनेक भागांमध्ये गारा पडल्यानं आंब्याचं मोठं नुकसान. कोकणातील हापूस आंब्याच्या कमी उत्पादनाचा फटका आता वाशी मार्केटला बसला. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधून आंब्याच्या केवळ 32,000 पेट्या दाखल. तर आवक कमी झाल्यामुळे वाशी मार्केटला आंब्याचे दर चढेचे. गडचिरोलीमध्ये 700 क्विंटल धान्य साठा. आदिवासी विकास महामंडळाच्या दुर्लक्षतेमुळे लाखो रुपयांचं नुकसान. तर या नुकसानीला जबाबदार कोण? शेतकऱ्यांचा इशारा. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना फटका. कोबी पिकावर आता विविध रोगांचा प्रादुर्भाव. शेतीत जनावरं सोडण्याची शेतकऱ्यांवर वेळ. जळगावच्या शिरसोली गावामध्ये नागवेल पानाच्या मळ्यांना उन्हाचा तडाखा. तर तब्बल 20 ते 25 पानं यामुळे पिवळी पडली आहे. तर उन्हाच्या तडाख्यामुळे या ठिकाणी तब्बल 50,000 रुपयांचं नुकसान. धाराशिव जिल्ह्यामध्ये 1407 हेक्टरवरील पिकांचं अवकाळी पावसामुळे नुकसान. फळबागांसह रब्बी हंगामातील बागायती आणि जिरायती पिकांचं मोठं नुकसान. नुकसानीचे पंचनामे सुरू. तर शासनाकडे प्राथमिक अहवालही पाठवलाय. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं टोमॅटो पिकावर करपारोगाचा प्रादुर्भाव. पंचनामे करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर तलाठी, कृषी सेवक किंवा ग्रामसेवक सहकार्य करत नसल्याचा खासदार भास्कर भगरे यांचा आरोप. वाढत्या उष्णतेमुळे खानदेशातील वांग्याच्या उत्पन्नात सुद्धा घट. तर जळगावातील बाजारपेठेत मागणीही घसरल्यानं वांगी उत्पादक शेतकरी चिंतेत. कृषी विभागानं आता उपाययोजना करण्याची मागणी. धुळे जिल्ह्यामध्ये यंदा 100% पाऊस. मात्र जलसाठ्यांमध्ये मोठी घट. संभाव्य पाणी टंचाई भासू नये यासाठी जिल्हा परिषदेकडून पाणी टंचाई आराखडा मंजूर. 187 गावं आणि 142 वाड्यांसाठी जिल्हा परिषदेनं 2,10,00,000चा टंचाई आराखडा मंजूर केलाय. रायगड जिल्ह्यातील माणगावमध्ये तापमानात वाढ. 2 दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर पुन्हा तापमानात वाढ झाली आहे. माणगावमध्ये तापमान 35 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं. नाशिकच्या लासलगावसह 16 गावांचा पाणी पुरवठा ठप्प. तर थकीत वीज बिलामुळे जलशुद्धीकरण केंद्राचा वीज पुरवठा खंडित. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून लासलगाव, विंचूरसह 16 गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई. जालन्यातील खामणगाव रोड परिसरातील जमिनीतनं ज्वलनशील पदार्थ बाहेर पडल्यानं खळबळ. कोणतीही नैसर्गिक आपत्ती नसून विद्युत तांत्रिक बिघाडामुळे हा सगळा प्रकार झाल्याचं महावितरण आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण. नागरिकांनी भीती बाळगून अफवांवर विश्वास ठेवू नका, अधिकाऱ्यांचं आवाहन. जळगाव गुढे या ठिकाणी बैलगाडा शर्यतीत सर्जा आणि रुबाब बैल जोडी विजेते. तर या ठिकाणी बैलगाडा शर्यतीमध्ये 270 बैलगाड्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी. परभणीच्या महादेवीच्या नरवाडीमध्ये यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. या शर्यतीमध्ये 141 गाडा मालकांनी सहभाग नोंदवला. शर्यत पाहण्यासाठी नागरिकांचीही मोठी गर्दी. पुण्याच्या भोर तालुक्यातल्या निलकंठ गावामध्ये ग्रामदैवत काळूबाई देवीच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन. राज्याच्या विविध भागांमधून आलेल्या 300हून अधिक बैलगाडा मालकांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय. सोलापूरच्या कुंभेजमध्ये ग्रामदैवत ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन. तर जवळपास लहान मोठ्या 150 कुस्त्या संपन्न. कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांची मोठी गर्दी. नागपुरातील राष्ट्रीय बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये खेळाडूंच्या जेवणासाठी सिलेंडरचा तुटवडा. व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे केटरिंगवाल्यांनी चुली पेटवल्या. दरम्यान बेकायदा घरगुती गॅस सिलेंडरचाही इथे वापर. तर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराला किरणोत्सव सुरळीत पार पडण्यासाठी गरुड मंडपाची उंची वाढणार. किरणोत्सव अधिक अचूक आणि प्रभावीपणे पार पडावा यासाठी गरुड मंडपाची उंची 8 इंचांनी वाढवण्याचा प्रस्ताव. देवस्थान समितीकडून पुरातत्व विभागाकडे हा प्रस्ताव सादर. तुळजाभवानी मंदिरातील भवानी शंकर सभा मंडपाच्या पिलरचं काम आता अंतिम टप्प्यात. मंदिर संस्थांचे विश्वस्त तथा आमदार राणा जगजितसिंग पाटलांकडून पाहणी. लवकरच सभा मंडपामध्ये खांब बसवण्यास सुरुवात होणार.
भैरवनाथ यात्रेमध्ये आमदार धसांचा ढोल वाजवत जल्लोष। आष्टी तालुक्यातील वाळुंज या ठिकाणी भैरवनाथ यात्रेला 200 वर्षांची परंपरा। यात्रेतील आमदार सुरेश धसांचा अनोख्या अंदाजाचा व्हिडिओही चर्चेत। जालन्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचं गॅस टंचाईच्या विरोधात आंदोलन। चूल पेटवून भाकरी करत केला सरकारचा निषेध। मोठ्या संख्येनं वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी इथे उपस्थित। यवतमाळ शहरामध्ये गॅस सिलेंडरच्या विरोधात वंचितचं आंदोलन। नगरसेवक डॉक्टर नीरज वाघमारे यांच्या नेतृत्वात महिलांनी चुलीवर झुणका भाकर तयार करत आंदोलन केलं। तर आखाती युद्धामुळे सध्या गॅस टंचाईचा सर्वसामान्यांना मोठा फटका। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं चूल पेटवत आंदोलन। जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चुली पेटवत सरकारचा निषेध व्यक्त। तर लातूरमध्ये गॅस तुटवडा कायम। 10 दिवस अगोदरच बुकिंग करून सुद्धा गॅस मिळत नसल्यानं नागरिक संतप्त। गॅस मिळवण्यासाठी नागरिकांची एजन्सी बाहेर रांग। नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये 54,51,000 शासकीय निधीच्या अपहार प्रकरणानं खळबळ। कनिष्ठ सहाय्यकाविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अंगणवाडी केंद्रांना प्रत्यक्षात पुरवठा न करता निधी वळवण्यात आल्याचं समोर। परभणीच्या पांगरा लासिना या गावामध्ये तरुणाचं जलकुंभावर चढत चोले स्टाईल आंदोलन। दरम्यान ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी। चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल केल्यावरच आंदोलन मागे घेणार, तरुणाची भूमिका। वाशिम जिल्ह्यातील आडोळी गावातील ग्रामस्थांचं आंदोलन अधिक तीव्र। तर कर्जमाफी, पीक विमा आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी गाव विक्रीचा या ठिकाणी इशारा। 5 मैल फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन। यवतमाळच्या सरुळ गावातील गावकऱ्यांचा शिक्षणाधिकाऱ्यांना घेराव। शाळेमध्ये असलेल्या शिक्षकांचं समायोजन न करता कायम ठेवण्याची नागरिकांची मागणी। किमान 2 शिक्षक देण्याची ही मागणी। भिवंडीमध्ये अनेक भागात रस्त्यांचं काँक्रिटीकरण सुरू। बऱ्याच ठिकाणी कामं अर्धवट असल्यामुळे नागरिकांसह वाहन चालकांना त्रास। महापौर नारायण चौधरी आणि आमदार महेश चौगुलेंकडून शहरातील मंडई परिसरातील सुरू असलेल्या कामाची पाहणी। वाई शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ निषेध मोर्चा। भाजपला साथ दिल्यामुळे सभापती ऋतुजा विराज शिंदे आणि विराज शिंदे यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन। प्रतिकात्मक पुतळ्याचंही दहन। अमरावतीमध्ये आमदार प्रवीण तायडेंच्या भावाच्या कथित कट प्रकरणातील ऑडिओ क्लिप आज फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवली जाणार। बच्चू कडू यांच्या आवाजाचे सॅम्पलही घेण्याची शक्यता। तर हा अहवाल 1.5 महिन्यात येणं अपेक्षित। रत्नागिरीतील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या नव्या प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध। प्रकल्पाविरोधात आज हजारोंच्या संख्येनं धडकणार मोर्चा। खबरदारी म्हणून कंपनी परिसराला मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। लातूरच्या उदगीरमध्ये 2 गटात झालेल्या हाणामारी प्रकरणी 37 जणांवर गुन्हा दाखल। तर किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी आणि दगडफेक झाल्याची घटना। या घटनेमध्ये पोलिसांच्या वाहनांचंही मोठं नुकसान। गांधीनगर आणि मुसानगर भागामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात। चंद्रपुरात कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडसाठी कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनीचे बेकायदेशीर खाणकाम उजेडात। राज्याच्या लोकायुक्तांसह पुनर्वसन सचिव तुकाराम मुंढे यांच्याकडेही तक्रार। तर या भागातील गावांचं पुनर्वसन न करता उत्खनन केलं जात असल्याचा सुद्धा आरोप। तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।